श्लोक 68। आधी आपण श्लोक बघूया। जीवो विनयिता साक्षी मुकुंदो मितविक्रमः अंभो निधिरनंतात्मा मोहो दधिशयोंतकः। या श्लोकातलं पहिलं नाव जीवहा आणि क्रमाप्रमाणे 513 नाम। जीवहा ओम जीवाय नमः प्राणान क्षेत्ररूपेण धारयन् जीवहा उच्यते। म्हणजेच क्षेत्रज्ञ रूपानी प्राण धारण करण्याच्या कारणाने त्याला जीव असं म्हटलंय। जो मर्यादित होऊन अहम स्वरूपाने राहतो तो जीव मर्यादितपणा आणि अलगपणा स्वीकारल्यामुळे जीवनाच्या क्षेत्रातील अनंत सुखदुःखांचा अनुभव तो जो स्वीकारतो त्याला जीव म्हटलेलं आहे। गीतेमध्ये यालाच क्षेत्रज्ञ असं म्हटलं जातं। म्हणजे सर्व अनुभव क्षेत्राचा तो कसा आहे, ज्ञाता आहे। क्षेत्रज्ञ, क्षेत्र म्हणजे शरीर किंवा हे संपूर्ण ब्रह्मांड आणि ज्ञ म्हणजे जाणणारा, म्हणजे सगळ्या अनुभव क्षेत्राचा जो ज्ञाता होय। पिंडाच्या रूपात असेल तर या संपूर्ण शरीराला क्षेत्र, शरीर म्हणजे क्षेत्र, याला जो जाणतो तो ते आत्मतत्व, त्याला क्षेत्रज्ञ म्हटलंय। आणि संपूर्ण ब्रह्मांडाला जो जाणतो, संपूर्ण ब्रह्मांड म्हणजे क्षेत्र आणि त्याला जाणणारा जो ज्ञ तो क्षेत्रज्ञ। हे गीतेच्या 13व्या अध्यायात आपण सगळं बघितलेलं आहे। अशा प्रकारे सर्व अनुभव क्षेत्रांचा जो ज्ञाता तो क्षेत्रज्ञ, त्यालाच जीव असेही म्हटलं जातं। या श्लोकामध्ये पहिला जो अर्धा चरण आलाय, जीवो विनेता साक्षी, हा चरण एक सूत्र आहे आणि या 3 पदातून एक विचार ग्रथित केलेला आहे। जीवाच्या 3 भूमिका यात वर्णिलेल्या आहेत। पहिली भूमिका कोणती आहे, जडजीवाची। जीवन प्रधान तो जीव, जगणे हाच एकमात्र ज्याचा हेतू आहे, उद्देश आहे तो जीव। त्याला अधिक उच्च उद्देश नाही अथवा दिसून येत नाही। कृमी कीटकादी जीवांचा जीवनात कोणता उद्देश दिसून येतो, जगण्याव्यतिरिक्त काहीही नसतो। जीवनाचा विशेष विचार तिथे नाही। या जडजीवामध्ये जेव्हा आपले जीवन सोद्देश आहे, सहेतुक आहे अशी विचार जागृती जेव्हा होते तेव्हा तो जीव कसा होतो, विनयिता बनतो। पुढे येणार आहे हे नाम आपल्याला। तेव्हा तो जीव कसा बनतो, विनयिता, म्हणजे आपल्या जीवनाला तो विशिष्ट दिशेने नेतो। याचा सगळा सविस्तर अर्थ आपण त्या नामाच्या वेळेस बघूया। हा जो जीव आहे मग विनयिता बनतो आणि आपल्या जीवनाला तो विशिष्ट दिशेने नेतो। आपल्या जीवनाला तो विशिष्ट आकार देऊ इच्छितो आणि मग त्यानुसार चेष्टा म्हणजे हालचाल करू लागतो, कर्म करू, क्रिया करू लागतो। असा हा धडपड्या जीव विनयिता बनतो। नाना वासना आणि नाना संस्कार यांनी प्रेरित होऊन तो नाना अवस्थांतरे भोगीत असतो। या अभिमानी जीवाच्या विनयिता भूमिकेत होऊन आणखीन काय तर साक्षी ही आणखी वरची भूमिका आहे। जीवो विनयिता साक्षी हे जे अर्धचरण आहे यातला साक्षी। सुरुवातीला जीव, मग हा अभिमानी जीव जेव्हा कळतं त्याला की इथे काय जीवनाला काहीतरी हेतू आहे, उद्देश आहे, या अर्थाने जेव्हा त्याला कळायला लागतं तेव्हा तो विनयिता बनतो आणि मग तो विनयिता भूमिकेहून साक्षी अशी जी वरची भूमिका आहे त्यानुसार होतो असा अर्थ घेतलेला आहे। या भूमिकेवर जीव आपल्या जीवनाच्या वासना, तत्प्रेरित कर्मे आणि त्या कर्माची फळे यांचा मग तटस्थपणे विचार करू लागतो, म्हणजेच तो साक्षी होतो। उदासीन होणे किंवा तटस्थपणे बघणे एखाद्या गोष्टीकडे त्याला म्हणायचं साक्षी। त्यांच्या प्रवाहात तो वाहून जात नाही, पण तटावर उभा राहून त्या प्रवाहाची वळणे, वाकणे, रंगतरंग तो पाहत असतो। या 3 भूमिकांना तामस, राजस आणि सात्विक म्हणता येईल। तमामध्ये अप्रवृत्ती, रजामध्ये प्रवृत्ती, तमोगुणामध्ये अप्रवृत्ती असते, रजामध्ये प्रवृत्ती आणि सत्वामध्ये निवृत्ती वरचढ असते। या 3 भूमिकांवरील जीवनाचा आसुर, मानुष आणि दैवी संज्ञा आहेत। म्हणजे या 3 भूमिकावरील जीवांनाच काय म्हटलं जातं मग तर आसुर, म्हणजे तामस हे प्रवृत्ती जास्त असेल, चांगल्याकडे त्याची प्रवृत्ती नसेल, म्हणजे तमामध्ये हे असेल प्रवृत्ती, अप्रवृत्ती ज्याला म्हटलंय ते आसुर। रजामध्ये प्रवृत्ती असणं म्हणजे मानुष्य आणि सात्विक याच्याकडे गुणाकडे प्रवृत्ती असणं म्हणजे दैवी ही संज्ञा त्याला आहे।
आणि ज्या अर्थी एक परमात्मा सत्ताच सर्वत्र नांदते आहे. असुरांमध्ये पण आहे, मनुष्यांमध्येही आहे, देवी गणांमध्ये, सर्व मनुष्य मात्रांमध्ये पण आहे. पण त्याप्रमाणे मनुष्याची वृत्ती बनत असते. म्हणजे ज्या अर्थी परमात्मा सत्ता सर्वत्र नांदते आहे त्या अर्थी तीच हे तिन्ही भाव आहे असं म्हणायचे. आणि म्हणून परमात्म्याला इथे जीव असं म्हटलेलं आहे. गीतेमध्ये त्याला क्षेत्रज्ञ म्हटलेलं आहे. पुढचं विनयिता आणि मग साक्षी हे दोन्ही नावं बघणार आहे आपण. श्लोक 68 514 नाम बघतो आपण. विनयिता. ओम विनयितायै नमः. आदि शंकराचार्यांनी विनयिता साक्षी असं या श्लोकातलं एकत्र पद घेतलेलं आहे. जीव विनयिता साक्षी असं 68वा श्लोक जेव्हा बघतो आपण त्यामध्ये आलेलं हे आहे. जीव आपण मागचं नाम बघितलं 513 आणि इथे विनयिता साक्षी एकत्र भाष्य केलेलं आहे शंकराचार्यांनी. पण काहींनी वेगवेगळाही हे केलं आहे तिथे. विनयितत्वम विनयित्वम विनयिता, विनयित्वम विनयिता असा जो भाष्य करताना अर्थ केलेला आहे तो विनयशीलता असा अर्थ होतो. आणि दुसरा अर्थ घेतलेला आहे काहींनी की वि उपसर्ग लागला याला आणि नयिता जे रूप आहे जे पद आहे नयिता तिथे मूळ धातू आहे नी नय. मूळ जे क्रियापद आहे ते नी आहे आणि नी नय म्हणजे नेणे या अर्थाने घेऊन जाणे नेणे गतिवाचक अर्थ आहे हा. आणि वि उपसर्ग लागला म्हणजे विशेषत्वाने नेणे असा अर्थ. विशेष रीतीने नेणारा कोण आहे? परमपदास नेणारा कोण? तर भगवंत, तोच परमात्मा आहे. म्हणून त्याचं एक नाम विनयिता सांगितलेलं आहे. विनयिता आणि साक्षी अशी दोन पदं घेणे वेगवेगळी हे जास्त श्रेयस्कर म्हटलेलं आहे. विशिष्ट दिशेने आपल्याला विनयन करणारा, विनयन म्हणजे नेणारा या अर्थाने, विशिष्ट वि म्हणजे विशिष्ट रीतीने विशिष्ट दिशेने अर्थात म्हणजेच मोक्षपदाकडे जो वाटचाल करून देतो आपली बरोबर त्या दिशेने आपल्याला नेतो. कोणाला? भक्तांना या अर्थाने. तर विशिष्ट दिशेने आपलं विनयन करणारा तो कोण असतो? पुष्कदा आधी गुरु पण असतो. बरेचदा गुरु आपल्या भक्तांना शिष्यांना योग्य मार्ग दाखवतो. ईश्वर पण आणि परमेश्वरही सन्मार्गाला नेणारा जीवरूपी शिष्याला योग्य मार्ग दाखवणारे हे सगळे आहेत. गुरु हा परमेश्वराचाच रूप अवतार आहे किंवा रूप आहे. ईश्वर सुद्धा आपल्याला हे सगळं वेगवेगळ्या प्रकारे सांगतो आणि जो परमात्मा आहे परमेश्वर आहे तो तर आपल्याला सन्मार्गाला नेणारा आहेच. विनयित्व याचा दुसरा अर्थ केला आहे विनम्रता. विनम्रता म्हणजे विनयशीलता या अर्थाने. जो भक्त नम्र होऊन परमेश्वराची सेवा करतो त्याचंच भजन मनन चिंतन करतो अशा भक्तोत्तमाला जो योग्य मार्गाला नेतो योग्य दिशेने नेतो परमपदापर्यंत पोचवतो तो हा विनयिता. कोण? तर परमात्मा. म्हणून त्याचं एक नाम विनयिता असं घेतलेलं आहे. ते जे आहे हे जे करणारं जो कोणी आहे ते शुद्ध आत्मतत्व आहे आणि हे जे शुद्ध आत्मतत्व आहे हे अद्वितीय आहे. जीव आणि जीवाला नेणारा. जीव हाही त्याचं परमेश्वराचंच नाव सांगितलेलं आहे याच्या आधी. पण जीवाला नेणारा तो परमात्मा जे आत्मतत्व आपल्यामध्ये असतं तेही जीवाला नेतं. आणि इथे तर विनयिता बनून तोही आपल्याला योग्य मार्गाला नेतो. असं हे शुद्ध आत्मतत्व जे आहे ते म्हणजेच अद्वितीय असे आहे. विनयिता नामाने ओळखले जातात. श्लोक 68 515 नाम बघतो आपण. साक्षी. ओम साक्षिणे नमः. विनयितम साक्षात पश्यति प्रजानाम इति. म्हणजेच प्रजेच्या विनयताला जो साक्षात पाहतो, प्रजांच्या विनयाचे म्हणजे नम्रतेचे जो अवलोकन करतो त्याला साक्षी म्हटलेलं आहे. साक्षी हे पद जीवनाचे एक अत्यंत गूढ आणि परमसत्य प्रकाशित करतं. जीवाच्या ठायी असलेलं जे अंतर्तर तत्व त्याचे स्वरूप विशद करणारे हे पद आहे. जीव सतत मी हे करतो मी हे सुखदुःख अनुभवतो असं म्हणत असतो. परंतु प्रकृतीच्या पर आणि अपर या प्रकृतीच्या
या सगळ्या भावाहून वेगळा असा जो एक भाव, तो तटस्थपणे या दोहोंचेही कर्तृत्वाचे आणि भोक्तृत्वाचे अवलोकन करतो, त्याला साक्षी म्हटलेलं आहे. आणि तो जो कोण आहे तो हा परमात्मा होय. गीता या परात्पर भावाचं वर्णन असं करते. गीतेच्या 4थ्या अध्यायात आलेलं आहे, 5व्या अध्यायात आलेलं आहे की न कर्तृत्व न कर्माणि लोकस्य सृजती प्रभु न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. परमेश्वर मनुष्यांचे कर्तेपण कर्म किंवा कर्मफलाशी संयोग उत्पन्न करीत नाही, तर स्वभावस्तु प्रवर्तते म्हटलेलं आहे. म्हणजे प्रकृतीत सगळा खेळ करते. प्रभू म्हटलेलं आहे. प्रभू म्हणजे जो उत्पन्न करतो अशा अर्थाने परमेश्वर. पण मनुष्याच्या कर्तेपणाची रचना तो करीत नाही, कर्माचीही रचना तो करीत नाही. कर्मफल संयोगम म्हणजे कर्मफलाचा संयोगाची रचनाही तो करत नाही, तर सगळं प्रकृती करते. म्हणजे गुणच गुणामध्ये वावरतात. सृष्टीच्या रचनेचे जे कार्य आहे सगुण भगवंताचं आहे. सृष्टी रचनेचं कार्य सगळं सगुण भगवंताचं आहे, म्हणून त्याला प्रभू म्हटलेलं आहे या श्लोकामध्ये. प्रकर्षेन भवती, प्रभूचा अर्थ आहे प्रकर्षेन भवती, म्हणजे अस्तित्वात असलेला तो प्रभू. सर्वसमर्थ, सर्वांचा शासक नियामक तो आहे. सृष्टी रचनेचं कार्य करूनही कोणत्याही कर्माच्या कर्तेपणाचा संबंध भगवंतांनी उत्पन्न केलेला नाही. मनुष्य स्वतःच कर्माच्या कर्तेपणाची रचना करतो. प्रभू कर्तृत्व निर्माण करीत नाही. प्रत्येक मनुष्य स्वेच्छेने काम करतो. संपूर्ण कर्म त्याच्या प्रकृतीनुसार केली जातात. म्हणजे सात्विक आहे का राजस आहे की तामस प्रकृती त्याची आहे, त्याप्रमाणे त्याची सगळी कर्म होत असतात, केली जातात. परमेश्वराने आपल्याला इच्छा स्वातंत्र्य, कर्म स्वातंत्र्य दिलेलं नसतं, तर आपण फक्त कठपुतलीसारखं झालो असतो. काय करावे काय करू नये किंवा योग्य ती संधी आली असता तिचा कसा उपयोग करून घ्यायचा याचं ज्ञानही दिलं असतं प्रत्येक माणसाला. म्हणूनच मनुष्य योग्य ते कर्म करतो. अर्थात नाही तर तो तसाच राहिला असता. तरीसुद्धा मनुष्य मोहात पडतो. प्रभूने दिलेल्या ज्ञान विवेकाला बाजूला करून बरेचदा मग तो कर्म करीत असतो. म्हणून भगवंत म्हणतात की भगवंत कुठलंही कर्म मनुष्यावर लादत नाही. आणि कर्म म्हणजे क्रिया. क्रिया केली की मग प्रतिक्रिया येणारच. मनुष्य जी क्रिया करेल, जे कर्म करेल त्याप्रमाणे प्रतिक्रिया येणारच. मग त्याप्रमाणे त्याला सुख दुःख चांगलं वाईट जे काय असेल ते भोगावं लागतं. कर्माची प्रतिक्रियाच त्याला केलं हे सगळं भोगायला भाग पडते. त्यालाच कर्मफल म्हटलेलं आहे. ॲक्शन आणि रिॲक्शन हे जे आहे ते प्रत्येक क्रियेला तिच्या तोडीची प्रतिक्रिया मिळतेच. उदाहरणार्थ दारावर मारलेली थाप, तर दारही उलट तुमच्या हातावर थाप मारतच. थाप जितकी कमी जोरात किंवा जास्त जोरात त्याप्रमाणे त्याचा परिणाम आपण अनुभवतो. इथे प्रभू हस्तक्षेप करीत नाही आणि म्हणून भगवंत म्हणतात की कर्मफलाशी गाठ घालून देण्याचं कार्य स्वभावताच होत असतं. स्वभावस्तु प्रवर्तते जे या श्लोकात म्हटलं ते यासाठी. आणि स्वभाव म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाची जी स्थिती आहे ती स्वभावानुसार मग कर्मफल संयोग होतो. कर्तृत्व स्वतःकडे घेणं हे त्या मनुष्याच्या स्वभावानुसार प्रकृती गुणधर्मानुसार घडत असतं. आणि मग मनुष्य कर्म करतो आणि असण्याची जी स्थिती आहे ती आणि मनुष्य स्वभाव यामध्ये मग निरनिराळ्या छटा आहेत असं सगळं सांगितलेलं आहे. जसं वृक्षवेली आपल्या गुणधर्मानुसार फळतात, फुलतात, सुगंध देतात, उपयोगी असतात, औषधी गुणधर्म असतात. पावसाचं पाणी किंवा माळ्याने दिलेलं पाणी, खत, माती सर्वांना सारखंच जातं. तरीसुद्धा प्रत्येक वेलींचं, प्रत्येक वृक्षाचं वैशिष्ट्य वेगवेगळं आहे, त्याच्या गुणधर्मानुसार आहे. आंब्याला आंबाच येणार, फळ गोडच असणार. चिंचेच्या झाडाला चिंचच येणार आणि ते कसं आहे आंबट आहे. कारलं कडू. हे सगळं प्रकृतीनुसार घडतं, फक्त त्याच्या गुणधर्मानुसार आहे. भगवंत फक्त सृष्टी निर्माण करतो, पण मनुष्य आपल्या प्रकृतीनुसार कर्म करतो. मनुष्य असो की सृष्टी असो ती त्याच्या प्रकृतीनुसारच घडत असते. फक्त मनुष्याला त्यांनी विवेक दिलेला आहे. बाकी ठिकाणी विवेक नाही, बाकी इतर प्राण्यांमध्ये, पण मनुष्याला विवेक दिलेला आहे. तेव्हा उत्तम कर्म करून सर्व हितार्थ करून आपलं कर्म केलं पाहिजे.
आपल्या स्वार्थात न गुरफटता अहंकार सोडून सगळे जर कर्म केले मनुष्यानी तर भगवंत त्याचा साक्षी असतो आणि साक्षी असल्यामुळेच तो ते सगळं बघत असतो आणि मग तो विनयितासुद्धा होतो. योग्य मार्गाला तो त्या आपल्या भक्ताला आपल्या प्रिय याला जो प्रिय व्यक्ती होतो त्यानंतर कारण हा असा भक्त असतो तो प्रिय होऊन जातो त्याला. 12व्या अध्यायातसुद्धा आपण बघितलेलं आहे भक्तोत्तमाच्या लक्षणांमध्ये. असे हे सगळे भक्तोत्तम यांना तो योग्य मार्गाने नेतो. फक्त बाबा बोरकर जसं म्हणतात की मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो. कर्तेपणाचा अहंकार जर मनुष्याने टाकला तर सगळं काही सुलभ होत जातो आणि प्रभू तो साक्षी म्हणून तो बघतच असतो. म्हणून प्रभूचं एक नाम. श्लोक 68 515 नाम बघतो आपण. श्लोक 68 515 नाम बघतो आपण. मुकुंद हा आपण या आधीचे पण 515 नाम बघितलं, पण विनयिता आणि साक्षी हे एकत्र नावं काही ठिकाणी घेतले आहेत, त्यामुळे दोन्ही नामं मिळून 514 नाम आहे ते. आणि आता 515 नाम. मुकुंद हा. ओम मुकुंदाय नमः. मुक्तिम ददाती इति मुकुंद हा. मुकुंद म्हणजे मोक्ष देणारा. मुक्तिम ददाती इति असं म्हटलेलं आहे. जे साधक आपला मायापाश नष्ट करण्याकरता सतत परिश्रम करतात व माया निर्मित अपूर्णतेतून मुक्तता मिळवण्याकरता सतत प्रयत्नांमध्ये साधनाही करत असतात. प्रयत्न करणे म्हणजेच त्यांची साधना चालूच असते. आणि मग अशा भक्तिभावनेमध्ये पूर्ण समर्पित झालेल्या आपल्या भक्तांना मुक्ती जो देतो तो मुकुंद म्हणजे श्री विष्णू होय. तोच या भक्ताचं ध्येय आणि सर्वस्व असतो. प्रत्येक संकटातून जो सोडवितो तो मुकुंद म्हटला आहे. सर्व संकटांचे गाठोडे म्हणजे संसार आणि त्यातूनच सुटका करण्यासाठी त्याचीच आराधना हवी असते. याच नामाबरोबर पुढे मुकुंदो मितविक्रमा असं जोडून नाम पण आलेलं आहे, ते पण बघूया आपण. पण मुकुंदाचं नेहमीच वर्णन करत असताना एक श्लोक नेहमी आठवतो की करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनये शयंतम वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामी. वटवृक्षाच्या पानावर विश्राम करणारे. वटस्य पत्रस्य पुटे शयानम ही जी खालची ओळ आहे त्याचा अर्थ असा की वटवृक्षाच्या पानावर विश्राम करणारे कसे बालमुकुंद तर करारविंदेन पदारविंदम. कर अरविंदेन म्हणजेच कमला समान कोमल पायांना, पदारविंदम पद अरविंदम म्हणजे आपल्या कोमल पायांना, आणि कशानी तर कर अरविंदेन कमला समान अशा सुंदर कोमल हातानी आपल्या पायाच्या बोटाला म्हणजेच अंगठ्याला आपल्या हाताने धरून मुखारविंदे विनये शयंतम कमलरूपी मुखामध्ये मुख अरविंदे सगळीकडे अरविंद शब्द आलाय. कोमलरूपी मुखामध्ये धरून जो आहे विनये शयंतम जो आरामशीर असा या वटवृक्षाच्या पानावर विश्राम करतोय. विश्राम करणाऱ्या अशा या बालमुकुंदम मनसा स्मरामी. बालमुकुंदाला मी मनाने स्मरतो असं वर्णन जे केलेलं आहे त्याच्यामध्ये मुकुंद शब्द आलेला आहे. म्हणजेच हा मुकुंद कसा आहे अमित विक्रम पण आहे आणि मुक्तिम ददाती इति असाही आहे. म्हणून भगवंताचं एक नाम मुकुंद हा असं केलेलं आहे. श्लोक 68 517 नाम बघतो आपण. अमित विक्रम हा. ओम अमित विक्रमाय नमः. अमिता अपरिच्छिन्ना विक्रमाश्रयः पादविक्षेपा अस्य किंवा अमितं विक्रमणं शौर्यम अस्य इति वा. अमित विक्रम हा असा वेगवेगळ्या प्रकारे भाष्य केलेलं आहे. परमात्मा ज्याचा पराक्रम म्हणजे कसा आहे पराक्रम अतुलनीय असा आहे असा परमात्मा तो कोण तर अमित विक्रम. अपरिच्छिन्ना अमिता विक्रम अस्य असं जे म्हटलं त्या अर्थाने.
आणि ज्याचं मोजमाप नाही, अमित म्हटलंय. अमित म्हणजे ज्याचं मोजमाप नाही, काही मोजताच येत नाही. खरोखर परमात्मा असा मुक्तिदाता मुकुंद आहे, तसा तो अमित विक्रमही आहे. जीव, ईश्वर आणि परमात्मा अशा 3 भूमिका पादाक्रांत केल्या असल्या तरी त्याच्या पराक्रमाला गणती नाही. जितक्या म्हणून भूमिका तुम्ही कल्पाल तितक्या सर्व त्याने पादाक्रांत केलेल्या आहेत. का की सर्व काही चेतनाचे अंकित आहेत. 1 विश्व, 2 लोकालोक, 3 स्वर्ग, मृत्यू, पाताल, भूः भुवः स्वरः, सप्तलोकः, भूर भुवर, महर, जन, तप अथवा 14 भुवने. ही जी 14 भुवनं सांगितली आहेत ती म्हणजे एक जे विश्व आहे ते, किंवा लोकालोक, लोक अलोक ज्याला म्हणतात ते, 3 स्वर्ग आणि मग मृत्यू जन्म, स्वर्ग, मृत्यू, पाताळ असे 3 प्रकार, आणि ही 14 सगळी भुवने. भू भुवा स्वरः, सप्तलोकः, भूर भुवर, महर, जन, तप इत्यादी सगळी 14 भुवने. शिवाय सप्तलोक, 7 पाताल लोक आणि 7 तल. सप्ततलमध्ये तल, अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, पाताल अशा अनेक लोककल्पना केल्या जातात. दासबोधात सुद्धा इतकं छान वर्णन याचं सगळं आलेलं आहे. या सर्वांना एक मोचक चेतनानी पादाक्रांत केलेले आहे आणि म्हणून भगवान विष्णू कसे आहे, अमित विक्रमः असं म्हटलं आहे. गीतेमध्ये सुद्धा श्री आणि पराक्रम यास 2 भगवत विभूती म्हणून उल्लेखलेले आहेत. म्हणून त्याचं वर्णनही करताना म्हटलंय की यद्यत विभूतिमत्सत्वम श्री मधुर्जितमेव वा. म्हणजे जी श्री म्हणजेच ऐश्वर्ययुक्त जे काही ऐश्वर्य आहे, समृद्धी आहे, संपत्ती आहे, सर्व प्रकारची संपत्ती मग त्यामध्ये त्याला श्री म्हणतात. श्री या शब्दामध्ये सामावलेला आहे. जसं की श्रीमध्ये ज्ञान, वैराग्य, यश, ऐश्वर्य, धर्म, समृद्धी हे सगळे प्रकार ज्या षड्गुण ज्यामध्ये आहेत, म्हणजे 6 प्रकारची संपत्ती जणू यांनी जो समृद्ध असं म्हटलेलं आहे. हे ज्याच्या ठाई आहे. आणि पुन्हा ऊर्जित म्हणजे शक्तियुक्त जी वस्तू आहे ती त्याला म्हटलं जातं. ती माझ्या तेजाच्या अंशाची अभिव्यक्ती आहे असं तू समज, असं गीतेमध्ये अर्जुनाला विभूती योग सांगताना भगवंत सांगतात. या वचनात त्यांचा निर्देश आलेला आहे. या 2 विभूतींनी परमात्मा आणि त्यांचे अवतार सगळे हे सदैव विशिष्ट असतात. डाव्या उजव्या अंगाने जसा पुरुष सदैव युक्त असतो त्याप्रमाणे परमात्म्याचे अतुल सामर्थ्य आणि त्याचा अमित विक्रम, अमित पराक्रम असा मुकुंद पद व्यक्त करतं, जो भक्तांना मुक्ती देतो, संकटातून वाचवतो आणि मृत्यू संसार सागरातून सोडवितो. गीतेत पुन्हा तेही सांगितले, तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात. त्या सगळ्यांना मी मृत्यू संसार सागरामधून त्यांचा उद्धार करतो, त्यांना तरुण नेतो, हा विश्वास दिलेला आहे. अमित विक्रम तर परमात्म्याचं नित्य विशेषणच आहे. सर्व ग्रंथ, सर्व शब्द ज्याचं वर्णन करतात असं हे पद आहे. सर्व नामे, सर्व नामे, सर्व विशेष नाम, सर्व विशेषण, सर्व क्रियापद, सर्व अव्यय त्या एकाचेच वर्णन करतात. विष्णोः नु वीर महिमाम कथमो अर्हतीह. त्या परमात्म्याच्या पराक्रमाचे कोण दुसरं वर्णन करू शकेल. सहस्र मुखाने ते निशेष गाऊ शकेल असं नाही. म्हणूनच म्हटलंय भागवतात की जो ते अनंत गुण अनंतची जास नाही, मोजू म्हणे निपटतो नरबाल बुद्धी. कोणी रजक्कण कदापि गणेल भूचे, जो सर्व शक्ती भगवान न कदापि त्याचे. यातूनच परमात्म्याचं अमित विक्रमत्व हे सांगितलेलं आहे. आणि हेच त्यातनं सांगितलं आहे की अतिशय पराक्रमी असा जो की ज्याच्या पराक्रमाचा गणती करता येत नाही, अतुलनीय असा आहे. हा स्वतः पण त्याच्या अवतार कार्यात सुद्धा त्यांनी जे जे काही कार्य केले आहेत हे सगळे मोजमाप न होणारे आहे. असा हा परमात्मा जसा मुकुंद आहे तसा अमित विक्रम सुद्धा आहे. म्हणून एकत्र नाव सांगितलं आहे, मुकुंदोमित विक्रमः असं जोडून ते घेतलेलं आहे. विनयता साक्षी आणि मुकुंदोमित विक्रमः असं. श्लोक 68 517 नाम बघतो आपण. अंभोनिधी. ओम अंभोनिधये नमः.
अंबसी देवादयोस्मिन् निधीयन्त इति अंभो निधीः. देव, मनुष्य, पितर आणि असुर देवादयोस्मिन म्हटलेलं आहे. देवादयामध्ये देव, मनुष्य, पितर हे सगळे आले, असुर हे सगळे आले. 4 कोटींचे जे प्रकार आहेत सगळे हे सगळे आले म्हणून देवादया हा म्हटला आहे. ह्या सगळ्यांना अंब म्हणतात आणि ते ज्याच्यामध्ये राहतात असे हे सगळे ज्यामध्ये अस्मिन निधीयंत इति ज्याच्यामध्ये राहतात असा तो काय तर अंभोनिधी म्हणजे जलाचा साठा म्हटलेला आहे. अंब म्हणजे पाणी आणि निधी म्हणजे साठा. जलाचा साठा तो अंभोनिधी म्हटलेला आहे. जलाचा साठा जिथे म्हणजे सागर हा सरळ अर्थ आपल्याला माहीत आहे. जलनिधी अंभोनिधीचा. सरसामस्मी सागरः असे गीतेमध्ये उल्लेख केलेला आहे भगवंतांनी. जलाशयांमध्ये सागर जो आहे तो माझी विभूती असं समज. पण तैत्तरीय ब्राह्मणामध्ये तैत्तरीय ब्राह्मण जे एक आहे त्यामध्ये कृष्ण आणि यजुर्वेदावर भाष्य केलेलं आहे. या सगळ्या याच्यामध्ये त्यात देवता, मनुष्य, पितर, असुर हे जे 4 अंब आहेत ते परमतत्व या सर्वांचा आधार आहे. परमात्मा किंवा जे परमतत्व आहे हे या देवता, मनुष्य, पितर आणि असुर या सगळ्यांचा आधार आहे. अंबस म्हणजे सृष्टीचं मूल, अव्यक्त उपादान ज्याला म्हणता येईल. सृष्टीचं जे मूल अव्यक्त उपादान ते अंबस. शुक्र शोणितापासून म्हणजे रसापासून जीव सृष्टी होते असं आपण पाहतो. त्याप्रमाणे सृष्टीचं मूळ द्रव्यही रसरूप असलं पाहिजे. तो जो रस म्हणजेच अंबस म्हटलेला आहे आणि त्याचा परमात्मा हा काय निधी आहे, संग्रह आहे आणि म्हणून तो अंभोनिधी असं म्हटलं आहे. तो परमात्मा अनंत वीर्यामित विक्रम असं म्हटलं आहे. म्हणजे त्याचं वीर्य कसं आहे अपरंपार आहे आणि म्हणून तो सृष्टी उत्पत्ती रूप असा अमित विक्रमसुद्धा करू शकला आहे. अव्यक्त बैजिक शक्ती आणि व्यक्त निर्माण क्षमता ज्याला म्हणता येईल. बैजिक शक्ती कशी असते अव्यक्त असते आणि निर्माण क्षमता ही व्यक्त असते म्हणजेच वीर्य होय आणि त्यालाच अंबस म्हटलेलं आहे. त्याचा जो आकार तो अंभोनिधी परमात्मा या अनंतपार सृष्टीचा या सर्वोनंत विश्वाचा जनक आहे. आणि हे अचाट सृष्टिकर्म हा अमित विक्रम कोणाचा आहे तर त्या परमात्म्याचाच आहे, श्री विष्णूचाच होय. जीव एखादं कौतुकास्पद काम करतो त्यासाठी किती कुथत असतो याचा अर्थ मी केलं हा त्याचं सतत चालू असतं. परंतु ही जी सारी सृष्टी आहे ही कशी लिहिलेली निर्माण करतो परमेश्वर. जीव करू शकतो का? त्याला त्याचा इतकाही श्रम नाही परमात्म्याला. त्याला त्याचे कष्ट नाहीत ज्यावरून त्याच्या अनंत वीर्यवत्तेचे अनुमान करता येतं. असा तो कोण आहे? अंभोनिधी. तो म्हणजेच परमात्मा श्री विष्णू होय. श्लोक 68 519 नाम बघतो आपण. महोदधिशयः. ओम महोदधिशयाय नमः. संवृत्य सर्वभूतानि कारणो जगत् कृत्वा अधिशेते महोदधिमिति महोदधिशयः. आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की महासागरामध्ये शयन करणारा किंवा जलप्रलयाच्या वेळी सर्व जगत जलमय होऊन जातं त्या सर्वत्र व्यापलेल्या जलाला महोदधी असं म्हणतात. आणि अमर्याद अशा या सागरावर जो विराजमान आहे, जो पहुडलेला आहे, इथे शय शब्द पुन्हा पुढे वापरलेला आहे. म्हणजे अमर्याद अशा सागरावर जो विराजमान आहे, जो पहुडला आहे, जो शयन करतो तो महोदधिशय कोण तर श्री विष्णू होय. अव्यक्तार्णवातून हे जे अनंतपार लोकपद्म उत्पन्न होतं. अव्यक्तार्णव म्हणजे काय? अव्यक्त जो अर्णव म्हणजे सागर अशा अर्थाने. या अव्यक्तार्णवातून काय तयार होतं, उत्पन्न होतं तर अनंतपार असं हे लोकपद्म उत्पन्न होतं. आणि परत त्या अव्यक्तार्णवामध्येच ते लीनही होतं. म्हणजे हे विश्व हे लोकपद्म उत्पन्न होतं त्यातूनच आणि पुन्हा अव्यक्तार्णवामध्ये सुद्धा लीन होतं. ज्यावेळी ते लीन होतं तेव्हा ते कुठे जाते? तेव्हा ते अक्षरकंद रूपानी जलाशयाच्या तळी पहुडलेलं असतं. आणि म्हणून त्या अव्यक्ताक्षर रूप त्या जगाच्या अक्षय कंदाला परमात्म्याला
महोदधिशय असं म्हटलेलं आहे. अव्यक्त हे अनंतपार आहे आणि सर्व व्यक्त अशा सृष्टीचं ते मातृस्थान पण आहे आणि म्हणून त्याला महोदधी असं म्हटलेलं आहे. पल्वलादी ज्या असतात ते क्षुद्र जलाशय ते कसे असतात, सुकून जातात. पण जो महोदधी असतो, छोटे छोटे जलाशय जे असतात ते सुकतात. पण महोदधी हा कधीच सुकत नाही. इतर सर्व जगत कारणे लीन होतील, क्षीण होतील, पण अव्यक्तच क्षीण किंवा लीन कसं होणार. आणि म्हणून म्हटलं आहे की खरोखर हे व्यक्तही अव्यक्तमयच आहे. हे जे व्यक्त आहे ते सुद्धा अव्यक्तमयच आहे. तरंग उठण्यापूर्वी तो जलरूप असतो. सागरातून जे तरंग उठतात ते तरंग उठण्यापूर्वी जलरूप असतो आणि तरंग निमाल्यावरही काय जलरूपच होतो. आणि तरंगाकार काय जलाशिवाय वेगळा आहे का, नाही, जलमयच आहे. तोही जलमयच असतो. तसं हे विश्व ही व्यक्ताकार ही अव्यक्तमयच आहे. आम्हाला ते दिसत नाही, कळत नाही. म्हणूनही म्हणायचे की तो अव्यक्त परमात्मा महोदधिशय आहे. अव्यक्ताच्या खोल अथांग गहनतेमध्ये गंभीरतेत तो दडलेला आहे, तो लपलेला आहे. अव्यक्तामध्ये तर तो उघड लपलेला आहे, कळतं की तो अव्यक्त आहे, दिसत नाही आहे, लपला आहे. पण व्यक्तामध्ये तो असून सुद्धा या सर्व व्यक्त सृष्टीमध्ये सुद्धा सृष्टी दिसते म्हणून व्यक्त म्हटलंय त्याला. व्यक्ताकार विश्व म्हटलेलं आहे. त्या व्यक्ता अशा विश्वामध्ये सुद्धा तो आहेच. पण त्या व्यक्तामध्ये तो असूनही आम्हाला अगम्य होऊन बसलेला आहे, कळत नाही, दिसत नाही. तसा एखादा बिलंदर चोर साव म्हणून समाजात वावरत असतो. संदेहास्पदतेमधून मुक्त राहावा यासाठी तो जणू काही साव बनतो. पण असतो कसा, बिलंदरच असतो. जे दिसाला व्यक्त आहे पण वस्तुतः तो अव्यक्त असतो. म्हणजे जरी दिसत असला साव म्हणून तरी वस्तुतः तो बिलंदर चोर असतो. असा हा परमात्मा या विश्वाकारामध्ये लपलेला आहे, कळत नाही. म्हणून तो उदधिशय न म्हणता, फक्त उदधिशय एवढंच न म्हणता त्याला महोदधिशय असं म्हटलेलं आहे. जसं कर्तव्य संपल्यावर माणूस आराम करतो, पहुडतो की झालं आता आपलं काही नाही, त्याप्रमाणे उत्पत्ती स्थिती लय कार्यामधील शेवटचं जे लय कार्य आहे ते करून झालं. आणि म्हणून जो झोपला आहे, जो शयन करतो आहे, अगदी आरामात पहुडलेला आहे, त्याला त्यांनी महोदधिशय असं एक संबोधन दिलेलं आहे, अशी संज्ञा दिलेली आहे. अशा प्रकारे उदधी, महा आणि शय ही तीनही पदांग एकत्र घेऊन साभिप्राय अशीच आहे. खरोखरच पद आणि पदांगांचा जो अर्थगौरव आहे तो सगळा मिळून महोदधी. आणि हा महोधी गंभीर आहे, गहन आहे, हेच मात्र खरं. श्लोक 68 520 नाम बघतो आपण. अंतकः ओम अंतकाय नमः. अंतम करोति भूतानामिति अंतकः. अंत म्हणजे नाश विनाश की क्षय अपक्षय. पण अंत म्हणजे नाश नव्हे किंवा अपक्षयी नव्हे, तर अंत म्हणजे स्वाभाविक परिणती असा अर्थ केलेला आहे. जो जगतातील सगळ्या वस्तू जातांमध्ये सतत परिवर्तन घडवून आणतो व ज्याच्या वाचून उत्क्रांती अगर सृजन होत नाही, म्हणजे जो हा आहे हा सगळ्या वस्तू जातांमध्ये परिवर्तन सतत घडवून आणतो किंवा ज्याच्याशिवाय उत्क्रांती होत नाही, सृजन होत नाही, तो हा परमात्मा, त्याला अंतक म्हटलेला आहे. जसे फळ म्हणजे धान्य परिपाकास आली असताना संपतात, सुकतात, ती तृण म्हणजे औषधी होय. फलपाकांता औषधया असं म्हटलेलं आहे. फलपाक हा त्याचा अंत होय. एखादं बीज आहे, त्यातनं फळं येतात, धान्य येतात, जे काय येतात ते येतात, तृण येतात, औषधीयुक्त सगळं असतं, म्हणजे फलपाकांता औषधया असं म्हटलं आहे. फलपाक हा त्याचा सगळा अंत होय. इथे अंत म्हणजे विनाश किंवा अपक्षय म्हणता येणार नाही, कारण हा जो अंत आहे हा अंत म्हणजे स्वाभाविक परिणती होय. बीजातून हे सगळं निघालेलं आहे, पण पुन्हा बीज उरतंच. जसं शालित गोधूमादिकांची स्वाभाविक परिणती जशी त्या त्या धान्यामध्ये होते. शाली गोधूम म्हणजे काय,
तर शाली म्हणजे साळी, साळी या अर्थाने साळ ज्याला म्हणता येईल, ही साळी म्हणजे तांदूळ, आणि गोधूम म्हणजे गहू. हे वर आले, फळाला आले की मग त्या त्या धान्यामध्ये परिणत होतात, म्हणजे स्वाभाविक परिवर्तन घडतं. तशी या विश्वाची, या समस्त सृष्टी प्रपंचाची परिणती काय आहे? ब्रह्म होय. आणि म्हणून परमात्मा हा अंतक म्हणजे परिपाककृत म्हणावायचा. तो स्वतःच परिपाक रूप आहे आणि तो परिपाक घडवून आणणाराही कोण आहे? तोच आहे. कारण बीजच स्वतः फल आहे आणि फलक्षमही बीजच आहे. फळेपर्यंत वाढणारं सुद्धा बीजच आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, बीजे बीज दाखविले, बीजाने बीज दाखवलं अशा अर्थाने पत्रपुष्प आले गेले वाया. जे काय पुढे फळ पत्रपुष्प येणार ते सगळं येतं आणि जातं, पण मूळ जे बीज आहे ते तसंच राहतं. प्रत्येक वस्तूची जी स्वाभाविक परिणती ती काय आहे? तर आत्मदर्शन होईपर्यंत त्या वस्तूची जीवन प्रवृत्ती होत असतं. जसं गंगा सागराला मिळेपर्यंत ती वाहतच राहणार आहे, सूर्याला मिळेपर्यंत अग्निज्वाला धडपडत राहणार. प्रत्येकाला अंतरूप हे आत्मदर्शन करून देणारा जो सर्वांतर्यामी परमात्मा, तोच अंतक म्हणजे अंतकृत असं म्हटलेलं आहे. अंतकृत इथे जे क शब्द लागलेला आहे, क अक्षर लागलं आहे, ते कृत या अर्थाने म्हणजे सर्व कर्मांचा, सर्व प्रवृत्तींचा, सर्व धडपडींचा जो अंत करतो, म्हणून अंतकृत म्हणता येईल. जोपर्यंत साफल्य लाभत नाही तोवर विश्वातील प्रवृत्ती जी आहे ती खळणार नाही, ती होतच राहणार. विश्वातील प्रवृत्ती सतत चालूच राहणार आहे. लहान मोठी सर्व साफल्य त्या त्या प्रवृत्तींचा अंत होत. आणि आत्मदर्शन हे जे आहे हे सर्व साफल्यांचं साफल्य म्हटलेलं आहे. परमात्मा हा साफल्यापासून साफल्यापर्यंत पोचवणारा कोण आहे? तर अंतक होय. हे विश्व ब्रह्ममय असल्यामुळे वस्तुतः त्याचा नाश किंवा क्षय होऊ शकत नाही. तो केवळ साफल्यरूप अंत आहे, म्हणजे साफल्य प्राप्त झालं तेवढा पुरता अंत. सर्व मार्ग गंतव्याला पोचून कुंठित होतात. ते परमपद परमात्मा असल्यामुळे तो परमात्मा अंतकृत म्हणून अंतक म्हणायचा. सर्वहर मृत्यू हा काही अंतक म्हणता येत नाही. मृत्यू झाला म्हणजे अंत झाला असं म्हणता येणार नाही, कारण वासना शिल्लकच राहतात. पुन्हा जन्म मृत्यू आहेच, पण आत्मदर्शनानंतर त्या वासनाही शिल्लक राहत नाही. म्हणून मग तिथे अंतक, अंतकृत म्हणजे अंत करणारा अशा अर्थाने. आणि म्हणून त्याचं एक नाम जे आहे ते अंतक म्हटलं आहे, म्हणजे परिसमापन हा त्यामध्ये अर्थ आहे.